नमस्कार. श्री स्वामी समर्थ. आपल्या आजूबाजूला किती वेगवेगळ्या प्रकारच्या व्यक्ती वावरत असतात नाही का? त्यातल्या काही व्यक्ती ना फार मिस्टेरियस असतात. ही लोक खरी कशी आहेत आपल्याला कळतच नाही. प्रत्येक वेळी त्यांच्या वागण्याचा, त्यांच्या स्वभावाचा एक वेगळा अँगल आपल्या समोर येतो. कितीतरी वेळा आपण म्हणतो सुद्धा की ही नक्की कशी आहे बरं, मला इतक्या वर्षात काही या व्यक्तीचा स्वभाव समजलेला नाही. तर अशी व्यक्ती तुमच्या आजूबाजूला आहे का? लगेच कमेंट करून सांगा. ही व्यक्ती 7 नंबरची व्यक्ती असते. 7 नंबर म्हणजे हा नेपच्यूनचा नंबर आहे आणि ह्या व्यक्तीला रूल केलं जातं नेपच्यून प्लॅनेटनी. कुठल्याही महिन्याची 7 तारीख, 16 तारीख आणि 25 तारखेला जन्माला आलेल्या व्यक्ती ह्या 7 नंबरच्या व्यक्ती असतात आणि दे आर रूल्ड बाय प्लॅनेट नेपच्यून. तर ह्या व्यक्ती थोड्याशा मिस्टेरियस असतात. आता नेपच्यून हे वॉटरी प्लॅनेट आहे, त्यामुळे काय होतं, ह्या फेमेनाईन असतात, मिस्टिक असतात, कारण हे प्लॅनेटच मिस्टिक आणि फेमेनाईन आणि वॉटरी प्लॅनेट आहे. हा नंबर स्पिरिच्युअल नंबर आहे. 7 नंबरच्या लोकांमध्ये आध्यात्मिकता काही प्रमाणात तुम्हाला बघायलाच मिळेल. ऑकल्ट सायन्सेस मध्ये ही लोक नक्की शाईन होताना आपल्याला दिसतात. यांच्यामध्ये डेलिकसी असते, यांच्यामध्ये ब्युटी असते. ह्या 7 नंबरच्या लोकांना ना बॉन्डेजेस नको असतात, म्हणजे कुठलंही यांना बंधन नको असतं, त्यांना फ्रीडम हवं असतं आणि त्यांचं बिहेवियर हे इतरांना मिस्टेरियस नेहमीच वाटतं. हे थोडेसे अपसेंट माइंडेड सुद्धा असतात बरं का, आणि त्यांना फ्रीडम हवं असतं, त्यांना कुठलीही बंधनं नको असतात. मग अशा लोकांसाठी ज्यांचा नंबर 7 आहे, म्हणजे कुठल्याही महिन्याच्या 7, 16 किंवा 25 तारखेला ज्यांचा जन्म झाला आहे, त्यांच्यासाठी करिअर कुठलं बेस्ट आहे बरं? तर हे इम्पोर्टर आणि एक्सपोर्टर म्हणून खूप चांगलं नाव कमावू शकतात, पैसा कमावू शकतात. त्यानंतर डेअरी आणि डेअरी प्रॉडक्टशी रिलेटेड बिझनेसमध्ये हे चांगल्या पद्धतीने शाईन करू शकतात. केमिकल इंडस्ट्री किंवा त्याच्याशी रिलेटेड बिझनेसेसमध्ये यांची चांगली प्रोग्रेस होऊ शकतं. त्यानंतर मेडिसिन, सर्जरी आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ऑकल्ट सायन्सेसमध्ये ही लोक फार चांगली प्रगती करू शकतात. थँक्यू.